निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या त्या दिवशी बाहेर गेलो होतो जरा काय मला बाहेर गेलो परत आता आल्यावर तरी गावात जी चर्चा जी झाली की आपण लय धिंगाणा केला लय धिंगाणा केला त्यांना घरात बांधणं सगळी पळी पाहुणे आलती त्याची अरे खाली बस फुटकी मला बसू खाली बस म्हणजे इथं तुझा पाय इथं बस खाली खाली बसले मग इथं बस खाली काय चाललंय आपण माप काढायला आलाय आपण मग पकडायला लय अपशान आहे तुझं आम्हाला माहिती आहे काय केलंय आपण धिंगाणा एवढा काय केलंय आपण काय केलंय म्हणजे हाय ती गावात नसती माणसं काय काय झालं नाद लावते ती झालंय काय झालंय काय म्हणजे तुम्हाला काय सांगायचं ते आपण दसरे 2 जण दारू सगळ्या गावात हिंडत होती बोंबलत अपाल बरं का दत्रे मामा हा ती आपलीच माप काढत बसली असणार आहे जाऊन अहो या आपल्याला मापा काढल्याशिवाय ना उद्योगच नाही काय गावात दुसरं हिने काय कामच केलं नाही आतापर्यंत माझं जर काय नाव घेतलं तर तुम्ही पहिला ठोका टाका मी काय साधा माणूस आहे का माझं नाव धत्री आहे एखाद्याला चांगलं शिकवत जावा तर चांगल्या माणसाला चांगलं शिकवायचं असतं. तुला एका ठोक्यात मध्ये तुला कळतं का नाही बसा दत्रे मामा तुम्हाला कधी कळलंय का कवा मान कशात असतो कोणाला मान द्यावा तुम्हाला देतो मान लय बोल नका आपण अजून जाऊन आलो नाही काय होत रे काय आता तुमचा विषय काय चाललाय मला काय कळणार आहे काय चालतो विषय यांचा काय झालंय काय झालंय काय काय केलाय कोणी तुम्ही आम्ही कुठलं काय सगळ्या केलं गावात चर्चा चालू झाली की तुम्ही धिंगाणा काय केलाय भांडणं कुठे केली काय काय केलं आम्ही कुठं काय केलं तर आपण कुठं काय केलं? गावात सगळ्यांनी सांगितलं मी बाहेर 4 दिवस गेल्यामुळे तुम्हाला हे सुचायला लागले वे अहो गाबा तुम्हाला सांगतो त्या नाचक्याने काय करते माहितीये का काहीतरी करते हे मोठं करते हो काय सुद्धा नाही केलं पाहुणे आलती त्यांना चहा पाणी केलं जेवण केलं घालवलं आम्ही काय केलं नाही बरं इथं चर्चा कशी काय चालू झाली हा बा ह्याच्या आधी मी काव पिलतो का नाही मग का पिलो कशामुळे त्याला काय झालं हे विचारलं पाहिजे आता तुम्हाला ह्याच्या आधी कधी पेलता का म्हणता तुम्ही त्याला चांगलं समजत होता आणि मला वाईट समजत होता नाही बरं आपा चांगलाच आहे आपा ह्याच्या आधी कधीच पेलेला नाही किती अहो, बाळा या तुम्हाला काय नाचक्याने काय माहिती? केलं माहितीये का हा मला प्लॉट घेतला होता तिकडे नेलं बर आणि म्हणला माझ्या पण घरी भांडण असते तुझी बटणं तोडली तर तू एक काम कर बर असं असं करून पिऊन घरी जा बर ह्या नाचक्यानं त्यानं आणून दिली त्यानं आणून दिली भांडू नका, बसा तुम्ही तर बसा लगे काय अरे जरा थांबा की 2 मिनिटं थांबा चाल करा लगे काय तयारी करायचं का? बसा खाली खाली बसा जरा असली आहेत बघा. तुला हे- परत- तुला हे परत असली माणसं आहे. अण्णा हे असली माणसं आहे तुझी. असली माणसं म्हणजे ह्या दोघांनी काय केलं नाचक्याने शेण आणून दिली पैसे ह्यांनी दिलं मला काय मी गिळत नव्हतं ह्याने पे लावलं नाचक्यानं काय पैसे कोणी दिले गिळत नव्हतं, कुकुल बाळा नाही, होती. पैसे कशासाठी दिले कोण पैसे व्यसन लावायला आणि ऐका पिलू माझ्या घरी पहिल्यापेक्षा डबल दे चांगलं समजून ती माणूस लांब चाललं चष्मा गेला ही कपडे बिपडी कशाला आणि पैसे माझ्या खिशात 10,000 रुपये गेलं आम्ही चोरावे पैसे दिले. आता हे पैसे दिले पाजले नसते तर ते जात होतो का आणि नाना आला म्हणून मी वाचलो गेलो घरी नाहीतर मी ना म्या नेलं 4 डाव म्या बोलवून घेतलं ही घड्याळ गावात एकच असलाय म्हणून साठी कोणी तर घरापाशी आणून टाकलं नाही, ही पण ह्याने हांटलं होतं पण आता ही विकणार कुठं ही एकच घड्याळ आहे गावात लय शहाणा तुम्ही. चोर कोण दिल्लीतनं मागवलंय घड्याळ ही एकच घड्याळ असलाय चष्मा ह्यो आहे का आपण चष्मा पण त्योच आहे कलर बदलून आणला कलर बदलून आणला मला काही मुंबईला आणलाय मी त्या दिवशी गेले वाटला होता का तुम्ही सांगा नाही 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 ह्याच्या आधी कधी नाही नाही बघा आणि हो का मी ह्याच्या आधी पेत होतो का नाही आमची नाटक आहे मीटिंगला गेल्यावर आणलाय मुंबईला चष्मा ऐका, आम्ही 4 दिवस नाटक केली ठीक आहे दत्रे मामाला इतरा दत्रे मामा मला टेन्शन आलं दत्रे मामा मला जरा सहारा दिला आम्ही 2 जण जरा फिरलो 4 दिवस हा. चांगला माणूस आहे गावचा बर येऊ लागायला येऊ लागायला हे असे आमच्या नावाची डायमेंट तुला एका काढाग्यात पाहिजे जरा थांब की थांब बाबा तो हो का आम्ही 2 फिरलो पण आम्ही कोणाच काय केलं नाही आम्ही पैसे खर्चले नावं ठेवल्या माणसाने आम्ही आमचं धंदा घाण आहे उजेडात आहे आणि ह्यांच्या अंधारात आहे ती जर आम्ही बाहेर काढली सगळं सांगा आता
तुम्हाला माहित आहे आमची पार्टी काय हलकी नाही. आम्हाला सगळं माहित असते कोण काय करते ते 4 गावात. दिवसांनी पिऊन माणूस बाधत होत नसतो. आम्ही लगेच सुधारलो, आंघोळ करून देवान जाऊन ओके झालो. हो बर. आता इथलं पुढं आता इथलं पुढे यांचं जर अंधारातलं बाहेर काढलं तर कसं होईल? काढायचं जरा काढा बघू जा. काढायचं. हे इथं तुम्हाला कोणी बोलवलंय जा बरं इथनं उठा. काय? बोलवून आहे दत्रे काय? मामा हा? चला. जाऊया, हे जाऊया. तो पण हे ह्यांचं उद्या आपल्याला माहित आहे ते. आम्ही जर मनात आणलं ना एखादी वाटर लावेल. चल जा, मामा. उठ. हे उठ तो पण. बघू का यांच्याकडे नको. काय बघताय? काय बघताय? आम्ही कमी आहे व्हय? एका ठोक्यात आम्ही कमी आहे व्हय? हे फायटर इकडे या. जा तिकडे. चला दत्रे मामा. जातो का नाही? मी हान म्हटल्याशिवाय हाना नाही तुला कळत नाही व्हय. माझ्या अंगलट येईल की परत ही. तुम्ही नाही का मागे माझ्या? अरे मी एकटा असून काय करायचं? ती तिघ जण आहे ती. म्हणजे मी लढाई गेल्या तुम्ही पळून जाणार आहे माझं? अरे पण मी हान म्हटलं हाणायचं असते नुसता कालवा करा असतो रे आपण दम देत असतोय. मला आधी सांगाय नाही मी बिना कामाचा मार खाल्ला असता का नाही? काय लागा तुम्ही दोघं एकत्र आल्यावर सगळ्या तुमच्या कुरघोड्याच असते तर मीच जातो इथनं आता. चला आपण पण चला जाऊ. जा. आता ते तुला ऐकून घेतलं बरं का? मला आता सण होईना झाले बरं का सांगतोय. उत्तर माझा आधी लई राग वाईट आहे. माझ्या डोक्यात पण लय प्लॅन आहे. तू टेन्शन घेऊ नको. दत्रे मामा या पुढं. तुम्ही राव तुम्हाला बोलला म्हणजे मला कसं तर वाटलं बरं का? मिसाईल आता बाहेर काढायला आहे. काय? दत्रे मामाकडे मिसाईल आहे. हा जे ते अंगावर टाकून. हा दत्रे मामा हा एक काम करा. काय करू? ती काय आता असं ऐकत नाही. बरोबर आहे. खोड काढायला लागते ती. फोड काढायला मी कसला माणूस आहे? काढणारच. हा मी सांगतोय असं करा तुम्ही. तुम्ही हा. काय काढणार का? तुम्ही नुसतं आमचं ऐकायचं. जरा तुम्हाला खोकले जाऊ शकतो. खोकले जाऊ शकत. त्याचा कार्यक्रमच करून टाकूया. बरोबर करून टाकू. घरीच जाऊ डायरेक्ट. चालते चालते. हा? हा हा त्यानं आपल्याला ही केलंय ना जिरवायची ती. बरोबर महाराजा नुसता ताण आहे. बरोबर. त्यात आपण पहिल्यापासून तरबेज माणूस आहे. चाल ना. नक्कीच. चला 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 बसा बसा. बसा 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 चला. बरं का दत्रे मामा हा तुम्ही काय सुद्धा भिवू नका. मी आहे. तुम्ही असल्या मी भेटूया आपण. हा. करू चल. चला. नुसता ताण आहे नुसता. आणि तवाच घ्या नाही तर. दत्रे मामा हा. आम्हाला तिकडे लाज वाटते. लाज वाटते. तुम्ही एक काम करा. हा तिथं उतरा. बर तिथनच जाऊ दे तेच नाही ते येतील की जाऊन. तू पण जागेला का? मी नाही जात बाबा मी तसल्या दुकानात जात नसतो. तू बाहेर थांब की. नाही 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 आणि ते दारात घेऊन ये आणि ते पेटलं का मग मला बोलव. मी डबा घेऊन येतो पाण्याला. आपण नगे चांगलं समजते ते जाते ते एकटं जावा तुम्ही एकटं जावा या जावा जावा इथं तरी हो जावा. का? पण आम्हालाच परत ना तांदूळ आमच्या अंगावर येऊ नका. नाही नाही मापातच करा. तेवढी मला तेवढी सुद्धा राहील की. मी आलो असतो. मी आलो का मला राहणार नाही. पण परत आणि हाई आबरूच आहे. नाही बरोबर आहे. जावा जावा द्या. हिसाबात घ्या. मी देतो की का माझ्या नाहीत पैसे का ऑनलाईन आहेत रे. देतो ना का देतो. हे आता 10 रुपये निघते बघा आहे का. मोबाईल घेऊन जातो का तू? नको 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 आहे माझ्याकडे. तू 500 देऊ का? नको नको. मग किती? द्यायला जातच 100 रुपये. 100 देऊ. 100 जमल ना? जमते तर नाव सांगा. नाव सांगायचं. लय हार्ड आहे. बर बर आणि कार्यक्रम करायचा. बुडवून नाही. कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. कार्यक्रम आता 100 चांगला. नक्कीच येणार. चला जाऊ का? येऊ का? या नाही इकडे देतो अप्पाल. हा. आता एकाला सुट्टी नाही. कोण मिळू दे माझ्यावर त्याला मी सुट्टी देत नसतो. माझ्यावर पुरवठा करताय तुम्हाला धावतो एकाला. आता गावात काय काय उद्योग चालायचं बाजाला माहिती आहे का? मायानं कुणाला लागायचं धावतो एकाला नमुना. सुट्टी घेत नाही एकाला. आपण एवढं काय बोलताय तुम्ही? हा त्या दादाला कोण लागला त्याचं एकाकडे बोकतोच काय? आज तुझ्यासारखे बोकणार गावात बघितले त्यांना. ओ मला बोको काय आवाज तो नाद करू नको या बाबतीतला. काय काय उद्योग आहे त्याला आपल्याला कोण काय बोलला त्याला सुट्टी काय
पट्ट्याला झाले पा आपा मला आता कोणा बोलू दे की बघतो की काय काय चालायचं तुला. होय हो लग्नाच्या अगोदर बघा माझ्यापासून छान फोटो. काय भारी पोट आहे बरं का याला तर दोघांना मी भांडलो होतो पाक. आता काय झालं मग? आता चाललंय ना चांगलं आपलं. तुला काय पाहिजे सांग आता. बघ त्या आपल्या घरी कसा धिंगाणा चालू आहे रोज दारू पिऊन. आप्पा भाऊजी मला वाटलं नव्हतं तसं वाटतंय खरं पण जाऊ दे त्यांचं. हे वाटलं नव्हतं हेच गैरसमज मोठा आहे तुमचा. सारखं आम्हाला नावं ठेवायचं. आणि आता ते तर त्या दिवशी काय खरंच केला वाटतं त्यांनी दारू बिरू पिली होती वाटतं काय. सारखं दारू पिऊन हे धिंगाणा पाहुणे आलती मी होणार आलतं. बरं बाई आपलं तरी भांडण नाही ते. बरं जरा शांतता आहे घरात. काय जरा अण्णा कुठं आहे? हा ना, मी कशाला आला आता? कशाला पाहिजे हो दत्रे या की बसा की. मागून सरळ बोलायचं नाही का? असं करायला लागलाय. असं कसं पाहिजे सकाळी नाही मोठं बोलत होता. असू दे बसा की. बसा की पडलो काय मी नाही नाही नुसतं जरा बसा मागं सर माग दत्रे मागं सर. तुमची अवस्था कोणी केली अशी. अवस्था हा अवस्था कशाला करायला लागते माणसाच्या डोक्यात टेन्शन कशाला टेन्शन आहे. कशाचं टेन्शन आहे म्हणजे आपल्याला काय बोलतोय का कोण कोण आपा. काय हा अजिबात आवाज करणार आपाच्या बाबतीत. इथं आलाय आपण कारण घेऊन. आपाच्या बाबतीत एक समज बोलायला नाही. बोला नाही म्हणजे हा आपण म्हणजे काय लय मोठा माणूस आहे. मोठा म्हणजे तुम्ही काय मोठे द्यावं का काय झालं काय व्हायचं आहे भांडण का झाली तेवढी जरा. भांडण का तुला माहिती आहे का नाही मला नाही माहिती. मग काय झालं काय व्हायचं असते प्रत्येकाच्या बाबतीत सबूत वाईट बोलायचं नाही. गाव कसं चालवणार तुम्ही कोणाला वाईट बोलले कोण. हा एकमेकाला किंमत द्यायची कळत नाही का तुम्हाला आता बिनकिमतीच आहे काय हो मामा काय झाले? काय होत असते त्यांच्या डोक्यात काय वेगवेगळं असते आत्महत मेल्याची जगात आहे कुणाचं घर पेटवून आलाय का? कशाला कोणाचं घर पेटवते. मी काय म्हणजे आपण माझ्या जोडलंय असं बाजून. थांबा बरं भाऊजीने बोलून मी फोन काय? करून बोलवते. फोन लावू नका त्याला अजिबात फोन बिल लावायचा नाही. बघा फोन लावला ना मी आमच्या घरात आम्हाला तुमचे ताई. काय घर तुझं असं म्हणून काय काय लो काय झालंय तुला तर ताणून मारेल का तुझ्यामुळं काय काय भानगडी कुणाला सांगणार असते तुम्हाला माहिती आहे. आपल्या बाबतीत तू नाही गदान नाही माझ्यावर काय बिघडले कुणाचं. तुम्ही काय करत नाही आपण काय वागावे. वागायला अजिबात खाली गाप बसायचा. दत्रे मामा रोज तुम्हाला मी दत्रे म्हणतोय आज मामा म्हणतोय. बाहेर जाऊन मिठू इथं. अजिबात नाही इथं सोक्ष मोक्ष आज इथंच मोठं आहे बाहेर जायचं नाही. कशाला कालवा मी? कालवा घरातले काही इज्जतवार घेताय का तुम्ही त्यांच्या लोकांच्या पुढं तुमची इज्जत जायचंय काय शांत. शेजारी माणसं आहे. शेजाऱ्यांचं माझं काय संबंध नाही. माझ्या आपण कोण काय बोललेलं अजिबात मला चालत. नवऱ्याला तर काही काम नाही काहीतरी उद्योग वाढवून ठेवत बसते ती उगाचच. आता कोणाचा आणि भांडणाला घेऊन आली ती काय माहिती. डोक्याला ताप नुसतं. रोज काय घालवणार करायचं रोज ना चमचमीत लागतंय. अहो फोन उचला फोन आलाय की रोज काय तर भाजी भाजीला सुद्धा काय नाही. उचला की फोन कामाचं करतोय का फोन उचलायला. किती वेळ झाला फोन वाजतोय. मी ते फोनचा नाटक सोडून दिलाय मला फोन उचलू तू उचल हॅलो बघा होते का काय बोला की. अहो जसं असेल तसं भाऊजींना घेऊन या बरं इकडे घराकडे. ती धत्रे मामा काहीतरी पिऊन आले ती इथं दंगा करायला लागले ती बघा. हा बर मी काय करते मी त्यांना उठवते ती उठते का बघते आणि मग घेऊन येते. हा जसं असेल तसं भाऊजींना घेऊन ये बाई लवकर. माझ्या डोक्याला लय ताप झालाय. यांनी उगाच काहीतरी आता कसं करायचं त्यांना फोन उचलायचं वजन पडले. उठवा त्यासने उठवा म्हणा. भाऊजीनं म्हणा भांडणं लागले ती इथं. ती दत्रे मामा दारू पिऊन आले ती काय सूचना झाले मला. हे त्यांच्यावर आणि ती त्यांच्यावर चाललेली नसती. अहो उठा की अहो अण्णा भाऊजीच्या घरी भांडण लागले.
उठा की लागू दे भांडात तुला काय अहो, ते टेन्शन दत्रे मामा काय बोलायला लागले तुम्ही त्यांच्या घरी त्या वहिनींचा फोन आलता दत्रे मामा जाऊन त्यांच्या काही बोलायला लागले ना भांडणं लागले वाटतं काय बोलू दे की मग जरा अहो तुम्ही असलं कसलं आहे तुम्हाला कसं काय वाटत नाही झालं की त्यांच्या घरी भांडण लागले तेच त्यांना बघू दे तुला काय करायचं बस तिथं. अहो असं असतं का कोण आलं त्या वहिनीच्या घरी येऊन यायला सांगितलं तुम्हाला वहिनीचा फोन आलता हा येऊ दे जरा व्हायचं मार खाऊ दे जरा आणि तू पण जरा अहो त्या वहिनीचा फोन आला ती टेन्शन मध्ये येते हो त्याला मी येऊन दारात येऊ दे की मग कळतंय त्याला अहो पण ती बिचारी टेन्शन मध्ये तिच्यासाठी जायचं आपल्याला त्यासाठी येत तुम्ही तिला काही टेन्शन नाही तू मग चला टेन्शन आपण जाऊया अहो चला की आहो जाऊया जाऊया की आहो चला त्या जाऊया. वहिनीला फोन करायला लागली सारखं जरा धुती त्याला तुला नाटक्या जाऊन या माणूस आहे तुला माहिती नाही अहो असं का बोलायला लागलं पण ती फोन आण मी काय म्हणतोय की आपल्याला अर्धा एक सगळं काय आहो तुम्ही कुठलं कुठे काढायला लागले आपल्याला ती बिचारी ती फोन करते ते त्यांच्या दोघं घरी. जरी येऊन आता असं करून माझी शक्ती सारखी बघितली का नाही तू अहो छाती धरली ती परत बोलू की आपण हो परत काय बोलणार आहे परत बोलूया आता हा विषय काय आहे की बिचारी फोन करते सारखी ही 6 महिन्याला 1-2-3 पोती देऊन ती माझी जमीन पुढे हडपले त्यांनी अहो तुम्ही कुठलं कुठं काढायला लागलाय अगं कुठलं काय नव्हतं ती दोघं जण तिथं माझ्या छतीला धरून हंटला असतं मला त्यांनी जर मग आबरू गेली असती ना माझी होय माझ्या आधी जमीन मिळेल का नाही अहो तुमची जमीन मिळाली की बघू तू परत तू परत माझ्या- आता काय चालू आहे तिकडे जाऊया ना तिकडे ताईचा फोन यायला लागला त्या वहिनींचा तू ऐकून घेते का माझ्याकडे बोलणार का हो बोलणार तुमच्याकडून मग त्यांच्या जरी तुझा लय जीव तोडू नको नाही, मी आहे त्याचा हो. जरा दूध आहे होय. ते याला फोन लावून बघतो नानाला मग जाऊया तू आटप तुझा आणि मी काय म्हणतोय आता माझ्या पुढे बोलायचं नाही नाही बोलत नाहीतर मी तिथला आणणारच नाही बघ तुला नाही नाही बोलत जा तू जा जा आणि पटकीन आण चल चला आटप तुझा चला लवकर आली की मी हो काय आहो 2 तास लावले होतो माय मागे चालत अरे मामा असा कालवा करू नये तुम्हाला कळतं नाही काय कालवा काय काय केलाय का कालवा हा कशाला कालवा करतोय आल्यापासून आल्यावर बोलायला नाही. वरून कशाला बोलतो? अहो दत्रे मामा आपण ए गबर गबर हो? मामा मामा जरा शांत वाटली काय बघा. बोलायला लावलंय? तू माझे हे काय त्यांना मला बोलायला चालणार नाही जास्तीला का अजिबात बोलायला तो दत्रे मामा लय कालवा करू नका एक काम कर काय? पिशवी कशाला अशी तर बरं तुझी आपल्याला उद्याच्याला होईल काय आहो तुमचा हलकटपणा काही जात नाही हलकं ठेवा ते खाली रोज एक बदलायला होईल की तुला कशाला नको नको ते ठेवा खाली काय आहो अगं तुझ्यासाठी करतोय ग मी काय म्हणता तुम्ही गप्पा पाहिजे काय हो दत्रे ए, तू माझी बात बोलायला नाही बोलायला नाही जरा शांत राहा भाऊजी यायला लागली ती शांत राहा बघूया आता बघूया काय आहो चप्पल तिथं बाहेर गोळा केल्या ती ठेवायला लावला आता ही चप्पल घरात घेऊन आला अगं गेले माझे हा माझा गळ्यात काय काय चपल्या? आहो परत मला घ्यायला लागते रे काय तुम्हाला कळतं ना आपण आम्हाला फोन केला मी केलं कशा माहिती अहो काय आहे दोघांचं वहिनी तुमच्यासाठी आम्ही तुम्ही आमच्या बहिणीसारखं आम्ही जीव देऊ बसा 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 या इकडे. काय बसा की. आपल्याविषयी आपल्याला बोलायला चालणार नाही बसा वहिनी बसा बसा वहिनी तो आला दत्रे मामा हम्म. कशा बहिणी कामाचं यांच्यातून खरं कसं सांगायला लागलं? काय सांगाय काय झालंय तुमच्याविषयी मला बोलायला चालेल का वहिनी हाय, हाय, जा. आणि तो सांगता काय बी मोडत वहिनी यांची काय चुकी नाही सकाळी यांनी आता मला बोललं ठीक आहे मी सण करू शकतो आता बहिणीसाठी तर मामा माझ्याबद्दल बोललेलं सण करता येईल का सांगा बघू? सुट्टी देणार नाही ना ते मी फोकता माणूस काय वाटला आणि फक्त यांनी- नाव फक्त आहे फक्त कुठं हेच म्हणतोय मी ऐकून घ्या आणि यांनी काय केलं माहिती का? मला यांनी वाईट वळणाला लावलं आता आम्ही जर धत्रे मामाने त्यांची जर आम्ही अंधाराची गोष्ट काढली तर घर पेटेल का नाही तुमचं काय सांगते अहो, गोष्टी मामा, बोलते. तू जरा शांत 2 मिनिटं अहो का 4 दिवस आम्ही मी पिरू धत्रे मामांनी आमची गाव बरोबर काढली यांनीच घालवली यांनीच पे लावली म्हणजे बायको बिचार ही बिचार बरोबर मला 5 द्यावं वहिनी सांगा की हे आपा. हे आपा. हे सगळं हो. करून ठेवले तेव्हा. बसा इथं आपा. नाही वहिनी तुम्ही म्हणीसारखं आमचं येडविड आहे तसलं काय नव्हा अंधारातल्या गोष्टी म्हणजे
हा काय तरी दुसरं काय नाही बांधणं लागते ना. नाही काय बरं झालं आपण घराकडे जाऊन आलो तुम्ही कुठं इकडे आलाय हा? जरा काम होतो अण्णाला सांगणार आहे मी कशात आपला एक कोंबडा करायचा आहे. होय. कुठं याची ना खाली काठवण कशात हा गावचा आहे हो करायचं कुठलं का होणार खालच्या होती तिथं 2 पाया भुतायले की मग तिथंच मग ती आम्ही येत नाही मी नाना येत अरे माझं बी एकट्याचं मी- आहे. ए आपा, ए आपा. काय करणार मी नाही बोलत, भीत. मला काय करायचं अण्णा तुम्ही कोंबडा केला तुम्ही करू आम्हाला नको तुम्ही करून खावा भुताला आम्हाला अरे घ्या. कोंबडा लय आवडते आपा. अरे भोट्याला कोण घेतो तुम्ही इच्छिला का पट्टी येणार ती सुनीता तरी येते ना नाहीतरी येणार मी नाही. घेऊन येतो. तू येणार आहेस का मी घेऊन येतो. चल चल ये काय आपल्याला राव एवढा दिवस तुमच्या संग राहिलो काहीतरी ते करशील आमच्या. तुम्ही काय जाऊ. सासऱ्यांना जाऊ आम्ही सांगतो समजून सांगतो तुम्ही जाऊ घरात जाऊ चल बघा की भाऊजी चहा करते येतो चहा. बरं इच्छा आपा तुम्हाला तर काही कळतच नाही. काय झालं चालन कोंबडा तर आम्हाला किती कोंबडा आवडते माहिती आहे ना. तुमच्यापेक्षा डबल मला आवडते अहो काय अण्णा तुम्हाला कळतं का नाही तसं गेलं तर 10-12 जण बोलवणार काटाड्या कुटाड्यात जावा भूताचं बिहा भूत काय अंध सरत असते भूत नसते ती पण भ्या आहे की हो काट्यात कुट्यात जायचं आणि 3 तुकडं वाढणार कोंबडा आणता नाही चालत. सांगित का पुरा कोंबडा खायला देतो तुम्ही टेन्शन घेऊ नका देणार का? तोच कोंबडा खायचा बरं मी सांगतोय असं तुम्ही करायचं मी तुमचे स्वतः विकते बघा. माझ्यासाठी तुम्हाला एक काम करायला लागेल जागा घालायला लागेल घालतोय की. खायला मिळेल का? आता ती काहीच करणार चालतंय संध्याकाळी 8 वाजता जाऊ हा ती गेली का जायला मागं ना. ती गेली का मागणी शिजू दे की जरा काम चांगलं चालू झालं यार गावात कारण तुम्ही आल्यापासून गावाचा विकास व्हायला लागला काय बरं झालं एका जागेला 2 घात पडला बोला ना बरं का तुम्हाला सगळ्या जेव्हा यायला लागते जेवायचं आहे उतरायला कोंबडा आहे हो अंगावचं अंगावचा कुठं इथं आहे काठवणात देख तुम्ही येते की बरं का तुम्हाला मी सांगतो ना मला नाही चालत मी खात नाही खात असलं चालत नाही चला की या नाही, संग नको चालत नाही हा ना साहेब तुम्ही होय बरं इथे चला इच्छिला का होय 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 येतो अध्यक्ष बोला संध्याकाळी तुम्हाला जेव्हा यायला लागते बघा काय आहे कशाच काय आहे रे अहो ते उतरायला कोंबडा आहे हो बर आणि ते 2 भूत आहे ती बायाच आहे ते दोन्ही बी लागलेल्या बर आणि ते कोंबडा उतरून टाकायचं सांगितलं ते करायचं आहे आणि तुम्ही चला की जेवायला नाही मी काय कोंबडा खात नाही आणि तुम्ही चला मला भ्या वाटते सुटतील तर चला की. कशाच काय कुठं का भूत अहो, त्या नाचक्याने चला म्हणलं ती बी ना झाली ती तुम्ही बी नाही म्हणाला. भूत घेत असते ते खावा जाऊ बरं का अण्णा साहेब बोला की कालवून तुम्ही बनवा बरं का मी सगळं आणलंय मसाला बिसाला सगळं मला काय जुळत नाही हो काय बनवायला झालं तुम्हाला जो आहे अहो, आता सरकारी माणसाला काम सांगते ते का काय तर तू बनवलं बर बर मी बनवतो कालवण वरची बिरचीला या लवकर अण्णा साहेब बोला की माझ्या मागे या तुम्ही आहे गावात नवीन आधी येतो येतो तुमच्या मागे येतो डॉक्टर या लवकर या लवकर दर दर पाय त्यांनी पडते बिडते पडते बिडते धर डॉक्टर मामा सांगितलं नसतं बरं झालं असतं बरं का होय अण्णा अरे काय जण काढले तो आता ही काय करायला लावलं ऐकलं बायकोला भूत म्हणून ती करायचं आहे 2 भूत लागले घरी काय खाल्ला असता की घरी खाते ती भूताचा कोंबडा घरी खाते चांगलं भूत आहे या का अण्णा या आणि मला लय भ्या वाटते म्हणून मी तुम्हाला आणले नाही भिवू नका सरकारी माणसाला काय भूत करत नाही काय सांगताय नाही हाय मी चला असं चला काय माणूस चालना बघा डॉक्टर मामा या काय मला लावले गावात ना आणाय नाही पाहिजे होता ती बी आपल्याला भ्या वाटते म्हणून सुट्टीला आणलाय अरे बघा अण्णा साहेब आता जागे तिकडनं रडले मला काय होत नाही ते भिवू नका वाटते मला भिवू नका तुम्हाला काय कळतंय का नाही कोंबड्यासाठी साडण्यात लागले मला
कोंबडा तुम्हाला आवडतो का नाही? आवडतंय की कोंबड्यासाठी मी काही बी करायला तयार आहे. कोंबडा लय मला आवडतो. तुम्हाला अजून एक कुर्बान द्यायला काय करायला लागते आता जरा पाहिजे. खायला तर मिळेल का पाठ भरून? हा कोंबडा त्यांना आणून लावतो मी पावडरून कुकू लावायचं म्हणून ओव्हर ऍक्टिंग करायची. मी एकटाच लावी मी पण लावतो की मी का टेन्शन घेऊ नका तसं आपलं नाव घेत नाही. नाही ना अण्णा तर मुन्नीशीला नाव आहे आपलं ध्यानात आहे ना? आहे की माहिती नाही तर ओव्हर ऍक्टिंग केली का मग 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 मार खायला लागल ती हेच ते एका ओव्हर ऍक्टिंग करायचा संबंध येत हा. नाही कोळसायचं त्यांना नुसतं आपण दरावर झाकून घ्या मार खायला लागल. नाना कधी शिजायची आलंय शिजत आलंय की तुम्ही जरा दम जाळ घाला की ना भाऊ जाळ घातला की हे काय घाला घाला घालायला लागलोय नाना साहेब काय खायचं खावं आता दिलं पडणार खाया जाता आपण सपवायचं दुसरे काय दारू पिले ती काय काय झालंय काय झालं इथं बोता असते रे जरा खरंच भूत आहेत तर का नाही आम्हाला दिसून झालंय तुला कसं दिसतंय? भूत आहे ती म्या बघितले ती तर म्या बघितले ती आता अरे कुठं आहे भूत हा बघायला लागला का काय आम्हाला आता इथलं कुठलं काय भूत दारू रुपयाला आहेत का? नाही हो कशाला हो काही दोन बाया बघितले शांत बस की रे. दोन बाया बघितल्या मी आता तुम्हाला काय माहित नाही कुठल्या बाया यानं बघितल्या? शांत बस काय तरी पांढऱ्या साडीची बाई होती अण्णासाहेब काय नाही, नाही काय रे, होत. काय द्या घालू नको उगाच. ना ना भाऊ पांढऱ्या साडीची बाई होती मी बघितल्या तुला द्यावा हो. तसा असं का तुझा बोलू बघा नको? ना. बरं का ना साहेब बोला की आलंय शिजत आता आपण आणि त्याने आणलं नाही ती बी चांगलं झालं आपल्याला घर घरी ते खायला हा मला तेवढं वाढा पहिल्यांदा काय मध्ये काय झालंय रे काय झालंय तुझं काय काय ती यावं इथं भूत आहे. कुठं भूत आहे तुला तू अहो, कुठं मला भूत दिसायला? दिसले तर का नाही हो काही तुम्हाला दाखवतो हो काही कुठं काय आहे कुठं काय ह्याला भूत दिसायला लागलंय बघा, बघा, तुम्ही बघा. कुठं इथं दिसतंय का रे भूत? अण्णासाहेब दिसतंय का तुम्हाला तुला काय भूताने सापडलाय रे? ए, दसरे मामा हा. दिसतंय का तुम्हाला? भूत दिसतंय का इकडं कुठं? आई बांबावले दारू काय प्यालाय का तुम्हा? मी भूत बघितले ती मी दोन भूत बघितले याला भूत आहे आणि काय तू शांत बस नुसतं इकडे तिकडे बघून डोळा झाकून बस तुला काय कळतंय का नाही अण्णासाहेब त्या असली नाचकी एक तर आणाय नसते काय आणले ती भ्याव दाखवायला लागले पेले बिले का काय मला त्याचं गेलेच कळलं काम केलं एक तर लगा ही आणले ते आता आणि ती दुसरं आणलं जरा शान ती बिला काय येड्यावानी करायला काय खाऊ ना मला काय कोंबडा नको अहो तसं करू नका आणायचं तसं करू नका कोंबडा खाऊ नका का तुम्ही दसऱ्याला तेवढा आणायचं मी तो मी काय येत ना बाबा आता काय झालं मला भूत दिसले बाबा आपण लगा त्याला आणताना गोडा बोलून आणला दारू त्याला आणाय पाहिजे चला आपण अरे मारू चला
कोंबडा कोणाचा आहे? नाना भाऊसाहेब कोणाचा आहे? नाना भाऊसाहेब नाना भाऊसाहेब कोंबडा खातोय रे कोण खातोय आप्पा गेली पळून आईला एक नंबर कालून तुला मुनी म्हणायला सांगत होतो ती गेली की पळून मुनी आता कुठं गेली की मुली ती हाऊस तर मुलींची लाचा असं आहे रे ये. पण ती गेली की त्यांच्या पुढे घ्यायचं नव्हतं ना हो उतर खाली अहो तुला सांडचाल त्यांनी मेहनतीने केलं एवढं तिकडे ध्यान ठेव. ती येत नसती ते आता हेच ठरवलं का हेच उरलेलं आपण घरी बायकांना होय बसा इकडं साडी फेडा घ्या आता ते मला भ्या वाटायला लागलं तुमचं कसं आहे रे, काय काय तुम्ही माझ्या संघ राहिला ना वाढ भरून वाट भरून मी आता फेडत नाही नाही आज काय नाही मोकळं आहे आज छडी आहे की आहे का ती नाही ही म्हणजे काय घेतात ओके एका ताटात खाऊ पण संपवून टाकू. तिकडं तुमचं मी खावा अहो, मग हे ताट कुठं आहे दुसरं पाठी घ्या तुम्हाला ध्यान ठेवा तिकडं तुम्ही नाही देता येत नसते ती गेलेली एक नंबरच ताट आहे काय खायला ती खावा जेव्हा तवा कुरगुडी करतोय तुम्ही माझ्या संग राहिला ना बर का तुम्ही माझ्या संग राहिला ना माझ्या पार्टीत माझा पीए म्हणून राहा तुम्ही हा मी ते म्हणलं मग का टाकताय बघा भाकरी बिकरी घे का हो? रात्री आणला कुठं काय नाही बाई कुठे जाणार होती ती मला म्हणत होती जेवायला जाणार आहे म्हणून जेवायला कडा नाही तर कुठे गेलो काय माहिती कुठे गेली जेवायला नव्हतं घरात नव्हतं घरात जेवायला मग ते आपण भाऊजी ज्यावेळी जाणार होतं म्हणत होते जेवायला मग काय माहिती आता जेवायला गेलेत का कुठे गेले बरं हा हा हो वहिनी वहिनी बोला की भाऊजी रात्री आपण कुठं रात्री अण्णा भाऊजी सोबत जेवायला गेलो होतो जेवाय गेलो हा नसेल जेवायला नाही तर जेवाय कुठे गेला मग गेलो कुठं अरे मला काय माहिती तुम्ही बघा की कुठे गेला बघते त्यांनाच नाही आल्यावर आता